नमस्कार, बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। हिंजवडीमध्ये कालच एक जळीत कांड घडलेलं होतं। या जळीत कांडाचा आरोपी या बसचा ड्रायव्हर असल्याचं आता निष्पन्न झालंय आणि याच जळीत कांडाचा सीसीटीव्ही हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। बस पेटवून चालकानं पळ काढला आणि त्यावेळेला काही कर्मचाऱ्यांनी बसमधनं वेळीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळचा व्हिडिओ आता समोर आला आहे, जो व्हिडिओ आपण थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाला एक मोठा ट्विस्ट आला, एक मोठा अँगल समोर आला, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा आरोपी किंवा मास्टरमाइंड हा बसचा ड्रायव्हरच होता। या बसमधनं जेव्हा काही कर्मचारी आग लागल्याची घटना घडल्यावरती बसमधनं बाहेर पडले तेव्हाचे फुटेज आहे। जर नीट पाहिलं तर नारिंगी रंगाचा शर्ट ज्या कर्मचाऱ्यांना घातलाय त्याच्या पायाला आग लागल्याचं सुद्धा आपल्या दृश्यांमध्ये दिसून येतंय। हा सगळा प्रकार घडल्यानंतर हा एक मोठा अपघात होता अशी माहिती मिळाली, पण हा अपघात नसून हा घातपात झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। परिस्थितीजन्य पुरावे आणि संपूर्ण परिसराची रेकी केल्यानंतर पोलिसांचा चालकावरचा संशय बळावला आणि चालकाची चौकशी केली असता त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। जेव्हा ही बस ऑफिसच्या दिशेने निघालेली होती तेव्हा या बसमध्ये कर्मचारी सवार होते। अचानक या बसला आग लागली आणि अफरातफर माजली। या जळत असलेल्या बसमधनच काही कर्मचारी खाली सुद्धा उतरले आणि त्याच वेळची दृश्य आपण पाहतोय। तर हिंजवडीमधल्या बस जळीत कांडामध्ये चालकानंच बसला पेटवलं आणि चौघांना जिवंत जाळलं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। 19 मार्चला बस पेटल्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात असल्याचं समोर आलं, मात्र अचानक या प्रकरणाला नवीन वळण लागलं। घटनास्थळाची पाहणी केल्यावरती पोलिसांना काहीसा संशय आला आणि याच संशयातनं पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली। त्यानंतर तपासामधनंच हा धक्कादायक खुलासा समोर आलाय। बस चालकानंच ही बस पेटवून दिल्याचं तपासांती निष्पन्न झालं। चौकशीनंतर चालकानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। चालक जनार्दन हंबर्डीकर याचा बसमधनं प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बऱ्याच काळापासून वाद होता। दिवाळीचा पगार कापला त्याचाही राग त्याच्या मनात होता, त्यामुळे त्यानं बसमधल्या सर्वांना जाळून मारण्याचा कट रचला। घातपाताच्या आदल्या दिवशी जनार्दननं कंपनीतनं बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल मिळवलं। जवळपास 1 लिटर केमिकल त्यानं बसमध्ये ठेवलं होतं। बसच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली त्यानं हे ज्वलनशील केमिकल दडवून ठेवलेलं। काही कपड्याचे तुकडे सुद्धा त्याने तिथेच लपवले होते आणि घातपाताच्या दिवशी त्यानं वारजेमध्ये घराजवळून एक काडेपेटी खरेदी केली आणि मग कामगारांना घेऊन ऑफिसमध्ये जात असताना बस जेव्हा तमन्ना सर्कलच्या पुढे उतारावरती आली ती अचानक थांबवली गेली आणि त्यानं त्या बसला आग लावली आणि बसमधनं स्वतः उडी मारली। आणि पेटती बस, या पेटत्या बसचा सुद्धा एक सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत। त्यामुळे 2 दृश्य आपण बघतोय, दोन्ही ताजी दृश्य आहेत। एकीकडे आपल्याला पाहायला मिळते की कर्मचाऱ्यांनी या चालत्या बसमधनं कशा उड्या घेतल्या, कारण आग लागलेली होती, प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा होता। तर दुसरीकडे या बर्निंग बसचा थरार हिंजवडीजवळ पिंपरीच्या रस्त्यांवरती कसा पाहायला मिळाला त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय। ध्यानीमानी नसताना अचानक रोडवरनं एक पेटती बस समोर आली आणि फुटपाथवरनं जे पादचारी चालत होते, प्रवास करत होते ते सुद्धा भयभीत झाले, कारण या बसचा चालक आधीच गाडीमधनं उतरून गेलेला होता आणि अर्थातच त्यामुळे बसवरती कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नव्हतं। अचानक ही बर्निंग बस या ऑफिस जवळून या हिंजवडीच्या रस्त्यावरनं पुढे पळू लागली। पुढे एका मोठ्या ठिकाणी जाऊन ही बस आदळली, बस थांबली। पाठीमागचं दार उघडू शकलं नाही आणि त्यामुळे पाठीमागच्या सीटवर जे 4 कर्मचारी बसलेले होते ते मृत्युमुखी पडले। आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। कर्मचाऱ्यांसोबत या बस ड्रायव्हरचा वाद झालेला होता, कारण हे कर्मचारी त्याला मजुराचं काम सांगायचे। सोबतच त्याचा दिवाळी दरम्यानचा पगारही कापला गेलेला, याचा एक वेगळाच राग त्या चालकाच्या मनात होता। कंपनी जवळच त्यानं घातपाताचा कट रचला आणि या घातपाताच्या आदल्या दिवशी त्यानं कंपनीमधनं बेन्झिन नावाचं केमिकल मिळवलं। वारजेला त्यानं काडेपेटी खरेदी केली आणि ड्रायव्हिंग सीट खाली 1 लिटर बेन्झिनचा कॅन त्यानं दडवला होता। काही कपड्यांचे तुकडेही दडवलेले होते। मग तमन्ना सर्कल जवळ जेव्हा बस थांबली तेव्हा त्यानं ही बस पेटवून दिली आणि पळ काढला।
सुरुवातीला हा एक निव्वळ अपघात असल्याचं समोर आलं होतं, परंतु हा अपघात नसून ड्रायव्हरनंच या सर्वांचा जीव घेण्याचा कसा प्रयत्न केला हे तपासानंतर पुढे आलेलं आहे। या प्रकरणी ड्रायव्हरला आता अटक करण्यात आलेली आहे। पोलीस त्याची अधिक चौकशी करतात। आतापर्यंत आपण 2 सीसीटीव्ही फुटेज बघितले। एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की बसला आग लागल्याचं समजल्यावरती कर्मचाऱ्यांनी लागलीच या धावत्या बसमधनं उड्या घेतल्या। यावेळेला काही कर्मचाऱ्यांच्या अंगाला, पायाला आग लागलेली असल्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। तर दुसरीकडे ज्या परिसरामध्ये ही संपूर्ण कंपनी आहे त्या कंपनीच्या परिसरामध्ये जेव्हा बस येत होती तेव्हा ती बर्निंग बस झालेली होती आणि आजूबाजूचे सर्वजण या बसवरती नियंत्रण मिळवण्याचे किंवा आग विझवण्याचे प्रयत्न करत होते।